Thank you.
संत तोची जाना जगी दया क्षमा याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरत तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाते मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताकी उघडा ज्ञानेश्वरा ताकी उघडा ज्ञानेश्वरा ताकी उघडा ज्ञानेश्वरा प्रथम नमन दुसरे जन्म संतांचिया त्याच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय मानी वाणी मानेल संतांशी रंगवो चित्तासी आतुर्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं वनमोज तेजपुरदे प्रदेशं विनिर्वाणेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजनानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभो पावन धावो चराचरी या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः धन्य धन्य मुक्ताई धन्य धन्य मुक्ताई धन्य धन्य मुक्ताई धन्य धन्य मुक्ताई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखवेला तापी पुन्हा बरोबर तिथे राजे सोमेश्वर सांगा आला अंगणी डोळे बसतायच्या ज्या रंगला
नमिला गणपती माऊली सारया आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक देविला आपल्या स्तुतीला द्यावी होती माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत महंत अनंत ज्ञानी भक्तिमती माता प्रभू प्रिय सज्जन सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी नम्र भावानं साष्टांग दंडवत करतो आणि आज आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतलाय त्याच अभंगाकडे थोडासा परिहार द्यायचा तसा की या ठिकाणी हा कार्यक्रम जो सुरू आहे सेवा, याला 3-4 कारण आहेत. पहिलं महत्वाचं कारण आहे आई साहेबांचा तिरुवत सोहळा, पुण्यतिथी सोहळा. दुसरं कारण निमित्त आहे गुरुवर्य काशीराम बाबा यांचा सुवर्ण महोत्सव, पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव. तिसरं कारण आहे गुरुवर्य श्रीराम बाबा यांचा जन्म शताब्दी महोत्सव. चौथं कारण आहे गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणीय मंगळ स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा. पाचवं कारण आहे पुरुषोत्तम मास. असं मल्टीपर्पज मध्ये अनेक कारणानिमित्त हा सोहळा आहे. आणि आज मला तो हा योग सेवेचा आई साहेबांची सेवा करण्याचा, याला कारण आमचे गुरुवर्य रामराव बाबा यांच्या आज्ञेवरून सुधाकर बाबांनी मला ही तारीख दिली आणि त्यांच्या आज्ञेनुसार मी या ठिकाणी उपस्थित झालो आणि आपल्या सर्वांचं दर्शन झालं. धन्य धन्य झालं. आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतलाय तो सर्वांच्या परिचयाचा आहे. आई साहेबांच्या ताटीच्या अभंगातला अभंग आहे 4थ्या क्रमांकाचा. या अभंगातून आई साहेब माऊलींना उपदेश करतात. उपदेश करत नसून लढीवारपणाची विनंती करतात असं म्हटलं तरी चालेल. आता आई साहेबांनी ज्ञानोबा
उपदेश केला. ज्ञानोबारायांनी या दाढीचे अभंग सांगितले. याला कारण अनेक महात्म्यांनी अनेक विकल्प मांडले. वास्तविक पाहता उपदेश हा मोठ्याने लहानाला करायचा असतो. उपदेश हा गुरुने शिष्याला करायचा असतो. पण या ठिकाणी जर विचार केला, ज्ञानदेवा उपदेश करून या पाही सोपान मुक्ताई बोधियले. मुक्ताईने बोल खेचरासी केला. खेचरा नामदेव आपले. म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्तीनाथांचे शिष्य आणि माऊलींनी सोपान काका मुक्ताबाई यांना बोध केला. म्हणजे एकंदरीत हे गुरु शिष्य आहे. मग शिष्याने गुरुंना कसा उपदेश केला अशी शंका आपल्याला सहज येऊ शकते. पण काही विकल्प असे आहेत की हा जो भक्ती संप्रदायाचा भारत धर्माचा इमारत उभी राहिली, ही इमारत अशी सहजासहजी नाही उभी राहिली. माय बापा, या इमारतीसाठी तो महान विभूतींना आपलं बलिदान द्यावं लागलं. गुरु महाराजांच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत ग्रस्ताश्रमामध्ये आले. आल्यानंतर त्यांना 4 मुलं झाले. साक्षात भगवंताचे अवतार रूपानं मुलांनी अवतार घेतला. पण पाखंडी कर्मठ समाजानं त्यांना बहिष्कृत केलं. त्यांचं छळन केलं. त्यांची विडंबना केली. आपला छळ झाला काही हरकत नाही, पण आपल्या मुलांना तरी समाजामध्ये जागा मिळावी, त्यांचं उपनयन संस्कार व्हावं म्हणून विठ्ठल पंताने रुक्मिणी माता ब्राह्मण रुग्णांजवळ जातात. त्यांच्या पायाशी लोटांगण घालतात. हात जोडून विनंती करतात की आम्हाला तुम्ही आमच्या चुकीची शिक्षा आमच्या मुलांना का देता? आमची चुकी झाली त्याची शिक्षा आम्हाला द्या ना. तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला आम्ही तयार आहे. पण आमच्या मुलांनी समाजामध्ये मान सन्मानानं जगावं, ब्राह्मण म्हणून त्यांचे उपनयन संस्कार व्हावेत, हीच आपल्या चरणी आमची विनंती आहे. तेव्हा त्या कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना शिक्षा दिली का तुम्हाला जर तुमच्या मुलांचं हित पाहिजे आहे तर तुम्हाला देहांत प्राचित्त घ्यावं लागेल. आपल्या मुलांच्या हितासाठी मायबाप हो, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता रात्रीच्या काळोखामध्ये आणि देहांत प्राचित्त घ्यायला निघाल्या. रुक्मिणी माता झोपडीच्या दारापर्यंत जाते आणि फिरून येते. मुलांच्या तोंडात एकाच्या तोंडात पांघरून काढून त्यांचं तोंड पाहते. हृदय भरून येतं, अंतःकरण जड होऊन जातं, डोळ्यातून अश्रू वाहतात. लहान लहान मुलांना सोडून आम्ही जात आहे. या मुलांचं कसं होईल, यांचा सांभाळ कोण करेल? पुन्हा झोपडीच्या दारापर्यंत जातात. पण पुन्हा येतात आणि निवृत्तीदारांना जागा करते रुक्मिणी आई आणि सांगते, निवृत्ती बाबा, अरे ब्राह्मण वृंदांनी आम्हाला जी शिक्षा दिली आहे त्या शिक्षेचं प्रायचित्त घेण्यासाठी, ती शिक्षा भोगण्यासाठी आम्ही जात आहे बाबा. आम्ही गेल्यानंतर या मुलांचे माय आणि आई आणि वडील तूच आहे रे बाळा, यांचा सांभाळ कर बेटा. असं म्हणून रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत निघून गेले. सकाळ झाली. मुक्ताई सोपानाला उठले. आई कुठे आहे? बाबा कुठे आहे? आई कुठे आहे? बाबा कुठे आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा उसका मोक्षी रडायला लागले. एकमेकाच्या गळ्यामध्ये गाण टाकून रडतात, आई बाबा कुठे गेले तुम्ही? आम्हाला सोडून कुठे गेले? त्यावेळेस मुक्ताईनं, लहानशी होती मुक्ताई, पण तिने ज्ञानोबारायांना आपल्या छातीशी कुरवाळलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवलं. ज्ञानदादा, अरे तू जर असं केलं तर आम्ही काय करायचं? तू तर ज्ञानाचा सागर आहे ना. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अरे तू बदत असं ज्ञान आहे, जणू काय तुझ्या निमित्ताने ज्ञान हेच अवताराला
असं असताना तू रडतोय, आई आई बाबा बाबा करून रडतोय. त्या लहानशा मुक्ताईनं प्रेमानं ज्ञानोबांच्या डोक्यावरून हात फिरवलं आणि आपला मायेचा पदर त्या ज्ञानोबांच्या डोक्यावर घेतला. म्हणून तिने या ठिकाणी आईचं पात्र निभवलं, म्हणून ती अधिकार उपदेश करायला अधिकारी झाली. शिष्यांना मोठेपण दिलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा निवृत्ती दादा तयार करू शकत नव्हते का? करू शकत नव्हते. हे साक्षात भगवान सदाशिवाचे होतात. गैनीनाथांचे कृपापात्र शिष्य, त्यांना ग्रंथ तयार करायला काय अवघड? पण त्यांनी आपल्या शिष्याला मोठेपण दिलं. ज्ञानोबा, अरे रिकामं तोंड काहीतरी बडबड कर. आणि त्यांनी ज्ञानोबांना ज्ञानोबा नामदेव महाराजांना उपदेश करू शकत होते. नामदेव महाराजांना उपदेश करू शकत होते, पण ज्ञानोबांनी तो मोठेपणा आपल्याकडे न घेता आई मुक्ताईकडे मूळ दाखवला. नामदेवा, तुला जर अनुग्रह पाहिजे आहे तर ही मुक्ताई दे. आणि जेव्हा मुक्ताईनं बोल केला तेव्हा नामदेव महाराजांच्या मुखातून सहज निघाले 1400 वर्षाचे नामदेव. नागदेव म्हणे आगे जन्मा म्हणजे आपल्या शिष्यांची किंमत वाढवावी या हेतून या परंपरेमध्ये एकमेकांना उपदेश करण्यात आला. आणि त्या अनुषंगाने मुक्ताईनं ज्ञानोबारायांना बोध केला, उपदेश. असा काय प्रसंग घडला की मुक्ताईला ज्ञानोबारायांना बोध करण्याची पाळी आली. ते या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज भिक्षाटन करायला निघाले डोळे घेऊन. आणि एक ब्राह्मण आपल्या मुलीच्या साठी वर शोधायला निघाला. समोर आले. माऊली ज्ञानदेवांना त्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर का अपशकुन झाला म्हणून डोळ्याच्या पासे सचेल स्नान केलं. ज्ञानोबारायांनी विचारलं, ब्राह्मणाला, अहो तुम्ही सचेल स्नान केलं याला कारण तरी काय झालं? अरे संन्याशाची काय करो, तुमचं तोंड पाहिल्यामुळे आम्हाला अपशकुन होतं आणि वरून विचारतो की सचेल स्नान का केलं? तुम्हाला कोणी सांगितलं गावात फिरायचं? सकाळी
ज्यांच्या नावानं जीवांचा उद्धार व्हायचा मायबाप हो, अशा महात्म्यांच्या दर्शनाने लोकांना कर्मठांना अपशकुन व्हायचं आणि माऊलींना त्याचा खेद वाटला. माऊली म्हणाली की आमच्या दर्शनामुळे तर या लोकांना अपशकुन होतो, यांचे काम बिघडतात. आता या समाजाला माझं तोंडच दाखवायचं ताटी लावून बसले. आता या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी लीला केली असं म्हणायला काही कारण भगवंत जसे लीला करतात त्याचप्रमाणे संत महात्मे सुद्धा लीला करतात. रामायणातला प्रसंग आहे, सीता मातेचं हरण होतं. रावण सीता मातेला घेऊन जातात आणि परब्रह्म परमात्मा श्रीराम भगवान वाटेच्या झाडांना विचारतात माझी सीता पहिली का, नगरांना विचारतात माझी सीता पहिली का, नाही तर झाड नाही. लक्ष्मणाला म्हणता लक्ष्मण अरे मी काय करू, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. मी वर कोण करून पाहू तर मला लाज वाटते. माझा सूर्यनारायण भगवान म्हणेल की माझ्या वंशावल्या सारा काय कसा काय जन्माला, म्हणून मी सूर्यदेवाकडे सुद्धा तोंड करून पाहू शकत नाही. मी खाली मागे करून पाहू रडू तर पृथ्वी माता माझी सासू म्हणते का माझ्या मुलीचं नुसतं संरक्षण करू शकले नाही. धिक्कार आहे तुमच्या पुरुषांना. काय करू नये लक्ष्मण कर, माझी सीता कुठं असेल. आता त्या भगवंताला सीता आणि राम वेगळे आहे का. रामाने सीता नेण्याच्या अगोदरच छाया सीता तयार करून ठेवली भगवान श्रीरामांनी. मूळ सीतेला अग्नीमध्ये घालून दिलं की आता आपल्याला लीला करायची. मूळ सीतेला नाव स्पर्श सुद्धा करू शकत नव्हता, पण ही छाया सीता होती आणि भगवान श्रीराम लीला करत होते. त्याचप्रमाणे माझे माऊली सुद्धा समाजाचं महान करून त्या ठिकाणी ताटी लावून बसले आहेत आणि रडतायत, शोक करत निवृत्ती नारायणा. अरे ज्ञानोबा बाहेर रे का रडतोय, का बसलाय. पण ज्ञानोबा एका शब्द बोलत नाही, काही बोलत नाही. सोपान का काय नारा बाहेर ताटी उडा तरी ज्ञानोबा काही बोलत नाही. आणि मग नाही आपलं थोडं पाणी आवरून त्या ठिकाणी आली. दादा कुठे गेले, ज्ञानो दादा कुठे गेले. मुक्ता ज्ञान दादा राग भरले आणि झोपडीमध्ये ताटी लावून बसले. असं मग मुक्ताबाई त्या ज्ञान दादांना सांगते की दादा अरे तुम्ही योगी नाही, तुम्ही योगांची माऊली आहे. ज्ञानराज माझी
विश्व रागे झाले बंदी संती सुखे व्हावे पाणी. या जगातल्या लोकांनी जर काही शब्द काही क्लेश केला काही उद्वेगात्मक बोलले तर त्यांचा राग मानू नका दादा. तो आपला उपदेश समजा. शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानाव देश. दादा तुम्ही संत आहे संत. आणि संत कसे असतात हे संतांचे लक्षण अंतर्लक्षण मुक्ताई आता दादांना सांगा. वास्तविक ज्ञानदादांना हे लक्षण सांगायची काहीच गरज नव्हती. पण मुक्ताईला माहित होतं की कलियुगामध्ये सगळ्यात उत्तम व्यवसाय जर कोणता असेल तर तो संत बनण्याचा. कोणता व्यवसाय? 500 रुपये घेतल्यानंतर बागापर्यंत पंप मारावा लागतात. वरून घामपर्यंत घाम निघतो. आणि या ठिकाणी कीर्तनकार संत म्हणून जर निघाले तर लोक खायला प्यायला दूध देतात, गावरान दूध देतात, पेटवणी देतात, वरून पाया पडतात. तर आई साहेबांना माहित होतं की या कलियुगामध्ये लोक या संतपणाचा ढोंग आणतील, संतपणाचा आव आणतील आणि पोटासाठी कलित संत झाले. या कलीमध्ये पोटासाठी संत बनतील, बहुरूपी धरतील मग संन्यासाचा वेश आणि अन्यायी श्रद्धावान समाजाला फसवतील. आणि या समाजाची फसवणूक व्हायला नको. आणि संतांची भूमिका काय? त्या जगातील सर्व ग्रंथ संत पंत सगळं मानवताला सांगतात की बाबा हो, तुम्हाला जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या, तरच तुमच्या जन्माचं सार्थक होईल. तुका म्हणे जन्मा हे सार्थक विठ्ठलाची एक देखील तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापरे. अरे माणूस म्हणून जन्माला आलाय तर त्या भगवंताचा दास होता. या भगवंताला आपलं सगळं. पण भगवंताला आपलं सहज कोणी आपल्या मनाने करू शकत नाही. अहो भगवंताचा जो बाप आहे वसुदेव, त्याच्याकडे एकदा नारद महर्षी आले देवर्षी. त्या नारदजींचं त्या वसुदेवानं स्वागत केलं. त्यांचं चरणक्षालन करून त्यांना शासनावरती बसवलं आणि म्हटलं तुम्ही अच्युतात्मे निज निधारी, मनोनी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते तरी हे निधारी हाती अनाथे. अहो महात्मा, तो भगवंत तुमचा आज्ञाधारी. तुम्ही वकिली केली पाल्या फळाची तर तो वाल्मिक झाला. तुम्ही वकिली केली धुळोबाळाची तर 6 महिन्यातच त्याला भगवंत प्रसन्न होऊन त्याला अढळपदाची प्राप्ती करून दिली. तुम्ही वकिली केली प्रल्हादाची, तर प्रल्हाद हा पाठीशी नाम जपत प्रभु कीना प्रसाद, मगत शिरोमणी फळे प्रल्हाद. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Ram.
त्या सांगितल्या वाल्याकडे वाल्मिक झाला, नुसतं वाल्मिक झाला नाही तर त्याचा अधिकार एवढा वाढला. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दागिन नामा. आणि म्हणून जर भगवंताची प्राप्ती करायची असली तर त्याच्यासाठी एकमेव साधन जर काही असेल तर त्या हरी प्राप्तीची उपाय संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती नाही. आणि असं शास्त्र सांगतो, ग्रंथ सांगतात, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते जिनात तस्मात् ती प्रयत्नेन सत्संगम सततं. संत संगा वेगळे दान तात्काळ माझे पावावया स्थान. अनेक नाही साधन सत्यदान उद्धवारी. भगवंत सुद्धा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना तद्विती प्रतिपादेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हे ज्ञान पैगंबर में जरी मनी आती आणावे तरी संताया म्हणावे सर्वस्वी. संतांना म्हणावं, संतांना शरण लावं, त्याच्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणे नाही. आणि म्हणून ते विचार करतात हे लोक संतांच्या मागे लागतील, भरत्या सध्या लोकांच्या मागे लागून आपल्या जीवनाचं आयुष्याचं पात्र करतात. अगोदर स्वल्प आयुष्य मानव देह शतकनीले अंतरात्र खाय, त्यामध्ये बालत्व पिढा रोगक्षय असं हे आयुष्य आहे. कधी यांना भगवंताची प्राप्ती होईल. लोक साधूंना संतांना पाहतात, संतांना पाहायचं पाहून संत समजतात का? पाहून संत समजतात. शास्त्रकार सांगतात का कहा कृष्ण पी कहा कृष्ण वो भेदो पी का कहूं नावे काय उकेड़े काय का भेद है. वसंत समय प्राप्त का कहा पी कहा पण वसंत ऋतूमध्ये कोकिळ हे खूप करते, गोड गाणं गाते, नावळ्याला ते जमत. हंसहा शुक्लहा बकहा शुक्लहा वो भेदो बक हंसे हो. हंसही पांढरा आहे, बगळे पांढरा आहे. काय भेद आहे त्यांच्यामध्ये? बहुपती सारखे की नाही महाराज. क्षीर नीर विभागे हंसो हंसो बको बको. पण दुधातून पाणी वेगळं करण्याची कला, पाण्यातून दूध वेगळं करण्याची कला हे फक्त हंसाला आहे, बगड्याला नाहीये माय बापानं. म्हणून बाह्य लक्षणावरून बाह्य स्वरूपावरून संत आपण घेऊ शकतो. तसं जर असतं तर आई साहेबांनी म्हटलं असतं संत तोची पहा जमी. काय म्हटलं असतं? संत तोची. इथे काय शब्द वापरला? संत तोची दाना. दाना म्हणजे काय हो? दाना म्हणजे काय? दानने म्हणजे काय? KNOW नो म्हणजे दानने, समजणे, ओळखणे. म्हणजे संतांना ओळखा, संतांना समजा, संत
त्या अर्जुना लोकांना भक्तांना मी आवडतो पण मला लोक आवडत नाही आणि मला जे आवडतात ते कसे असतात कृष्णा सर्वभूतानां मैत्री करुणे वच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी अरे मला जे आवडतात ते अनाद्वेष्ट असतात कोण्याही जीवाचा अनपेक्षा सुखीर्दक्ष उदासीन गतवतः सर्वारंभ परित्यागी मत्पक्ष समेत्या मायावी अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून तर 20व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी भक्तांचे लक्षण सांगितले आहे की जे भक्त मला आवडतात आणि त्याच अनुषंगाने आईसाहेब सुद्धा सांगतात दादा संत त्याला म्हणा त्याला जाणा कोणाला जाणा अमोलाच्या पहिले संत तोची जाणा जाणे संत तोची जाणा संत तोची जाणा जाणे संत तोची जाणा जाणे संत तोची जाणा जाणे जगामध्ये तो समस्त नाना याच्या नाव दया आणि क्षमा आहे भूतांची दया हे भांडवल संत आपली ममता नाही संतांनावर दया असते ओतप्रोत दया असते अहो ज्या विसोबा घेतला माऊलींचा छळ केला मुक्ताई खापर घेऊन चालली मांडे बनवण्यासाठी त्या चांडाळानं ते मुक्ताईचं खापर घेतलं आणि फोडून टाकलं ज्ञानोबाला भिक्षा घेऊन चालले धुळीमध्ये त्याची भिक्षा हिसकली हे खाची भिक्षा पीठ उचलतील म्हणून मातीमध्ये आपल्या पायानं तुडवलं हो एवढा छळ केल्यावर सुद्धा या संतांनी त्याचा उद्धार किती दया आहे यांच्याजवळ वास्तविक त्यांचा अधिकार जर पाहिला तर त्यांनी विष्णू वक्रदृष्टी केली असती तर विष्णुवाच्या जवळ ठाक झाले असते एवढी शक्ती एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं पण त्यांनी दया केली अपराध केला असताना आपल्यामध्ये हिंमत असल्यावर सुद्धा त्याला शिक्षा न करता त्याला क्षमा करणं हे दुसरं लक्षण त्या संतांजवळ असतं वास्तविक संतांजवळ काय नाही करतो अन्यथा कर्तुम शक्ती आहे ते काही करू शकतात मेलेल्या माणसाला जिवंत करतात बाईचा मग करतात जड भिंतीला चालवतात रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात ते काय करू शकत नाही हो करेल ते काय करेल ते काय नवे महाराज करेल ते काय नवे महाराज करेल ते काय नवे महाराज करेल ते
बुवा महाराज समर्पण लागते. मी अल्पमती आहे, मंदबुद्धी आहे, मला काहीच येत नाही. तुम्ही माझ्या पोरांसारखे अगदी मोकळ्यापणानं म्हणायचं प्रमाण योग्य प्रमाण आलं ना जरूर म्हणा. तितकाच तुम्ही मला सांगा. कारण 2 वर्षामध्ये पहिल्यांदा बाबाच्या आज्ञेने माझ्या आज उभा राहिलो कीर्तनाला, नाही तर बसून कीर्तन करतो. आई साहेबांची शक्ती खरोखर महाराज की मला असं वाटतं 2 तास कीर्तन करावं. चालेल ना? अभंग सोडायचा का सोडायचा? काय करायला पाहिजे? अभंग सोडायला पाहिजे का सोडायला पाहिजे? नाही, गणित सोडायचं तसं काय महाराज काय करतात? अभंग सोडतात. मग म्हणता पुढच्या वेळेला बघू आपण आता तसं मला काही येत नाही. मी प्रयत्न करतो सोडण्याचा. संतांनो, दया आहे, क्षमा आहे, ओतप्रोत भरलेली आहे. अहो, त्यांनी योग्यता नसलेल्या नाथबाबांच्या जीवनामध्ये गावा नावाचा एक साधक होता. जो पुरणपोळ्या होता. पुरणपोळी खाण्यासाठी तो नाथबाबांकडे आला. पण मामाने अशी कृपा केली त्याच्यावर की भावार्थ रामायण लोकांना वाटत होतं. नाथबाबा म्हणाले आता मला जायचंय निजे धामाला. लोक म्हणाले बाबा भावार्थ रामायण हातात घेतलं, हा ग्रंथ कोण पूर्ण करणार? लोकांना वाटलं की यांचा मुलगा हरिपंडित काशीवरून आलेला आहे, त्याला सांगतील. पण लोकांची अपेक्षा भंग झाली. नाथबाबांनी गावाला बोलवलं आणि चरण स्पर्श केला. त्याच्या मस्तकावरती कृपेचा हात ठेवला. कुठून नाथबाबांनी ग्रंथ कुठपर्यंत लिहिला, कुठून गावाला लिहिला हे कळत नाही. काय नव्हे केले, काय करणार नाही संत, करील तो काय नाही महाराज. आणि म्हणून संतांजवळ दया असते, क्षमा असते. या अभंगातून पहिल्या चरणातून आई साहेब भक्तीचं लक्षण सांगतात. दया आणि क्षमा हे भक्ताजवळ असतात पाहिजे. आणि दुसऱ्या चरणातून वैराग्याचं लक्षण सांगतात. तिसऱ्या चरणातून ज्ञानाचं लक्षण सांगतात. आणि चौथ्या चरणातून संसाराचं मिथ्यात्व पटवून देतात. अशा प्रकारे 4 चरणाचा हा अभंग माऊलींनी आई साहेबांनी ज्ञानोबारायांना सांगितला की दादा तुम्ही वैराग्यवान म्हणून घेतात ना, खरं विरक्त कोण आहे, वैराग्यवान कोण आहे ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात Hare
ज्याच्याजवळ लोभ नाही आणि ज्याच्याजवळ अहंता नाही. अहंता म्हणजे काय? अहंता म्हणजे अहंपणा, अभिमान. अहंता आणि ममता. अहंता म्हणजे देह मी आणि ममता म्हणजे देह माझा. मी आणि माझं. अहंता हा अहंता अभिमान फार बेकार आहे. भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताच्या पायाचे ठसे मी छातीवरती कुशल म्हणून मागून घेईल, पण मला माझ्या भक्तांचा तीळभर जरी अहंकार असला ना, तो मला मेरू समान वाटतो. मेरू तो समान म्हणून तो संत आहे, साधक आहे, त्याच्याजवळ अभिमान नको. ज्याला अहंकार आला, अभिमान आला, तो नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि साधक जो आहे, संत जो आहे, त्याच्याजवळ लोभ नको. अहो आमच्या तुकोबा आहे, दुष्काळ आटेले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करता गेली. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली आणि शिवाजी महाराजांनी आपल्या शिपायांना सांगितलं की जे देऊच्या तुकोबारायांकडे नजराला घेऊन हिरे माणिक मोती धान्याचे पोते घेऊन जा. हे सर्व शिपाई आले, प्रधान आला. तुकाराम महाराज बाहेर बसलेले होते. जय हो महाराज, जय हो. काय कुठून आलात तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पाठवलं. तुमच्याकडे तुमचे फार हाल आहे. तुमच्या परिस्थितीचं वर्णन तुम्हीच केलंय का म्हणा? पाहुणे घरासी आधी आले ऋषिकेशी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला हा नजराणा पाठवला. त्या शिवाजी महाराजांना म्हणावं
की आम्हाला जर तुम्हाला सुखात पाहिजे असेल तर तुम्ही काय करा आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मनवा हरिदास तुका म्हणे आम्हाला ये तुमचे मित्र धन आम्हा मुक्ती के समान समजा महाराज तुकाराम महाराजांना ऐवजी आपण असतो आपण तळवे चाटलेच नाही समोर जाऊन फुटफुट केलं असतं पण त्यांना माहित होत की लोभ हा पापाचा बाप आहे आणि संत हा संतांवर लोभ नसतो निरपेक्षता आणि माझे मन शांती आणि समदर्शन वाचवे ते दान निर्वय असो पंचलक्षण कथा एक निरपेक्षता आणि हता मुख्य साध्यता पाय लागेल संतांजवळ पहिलंच निरपेक्षता म्हणजे संतांची नाक आहे ना नंतर हे नाक नसेल ना निरपेक्षता नसेल ना काय करायची नगणाई देणे वाया गेले नगणाई वाया गेले नगणाई वाया गेले नगणाई विरक्त आहे वैराग्य अलीकडे 10-12 माळा घेतात 2-4 पटलं खाली मोकळे करून देतात कुर्त्याच्यावरून शर्टाच्यावरून माळा दाखवतात दाढी वाढवतात गटा वाढवतात आणि आम्ही वैराग्य मूर्ती बाबा पैसे को छूते नहीं रखो बाबा कुछ लेते नहीं पैशाचे हाव संसारी लोकांपेक्षा जास्त नाही आपला संसारी लोकांना संसार फार चांगला आहे भाऊ साधा सुद्धा आहे या वैराग्यावर लोकांचा संसार पाहता ना तुम्ही आता तुमचा काय स्टिकर आहे त्याच्या पुढे असा संसार आहे आम्ही वैराग्यवान आहे विरक्त आहे आणि हे स्वतः ठेवा खंड हा धार्मिकपणा दूर करण्यासाठी आहे किती म्हणते दादा जरा विरक्त त्याला म्हणावं ज्याच्याजवळ लोभ आणि हंता नाही त्याला विरक्त आणि पुढे सांगतात की दादा लोक ज्ञानाच्या गोष्टी फार करतात हिरण्याक्षला मागलं त्यावेळेस हिरण्यकश्यप आपल्याला म्हणतो आई अगं हा देह जाणारच आहे आत्मा अविनाशी आहे जाण्याकरता शोक करू नये ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी
आणि आतमध्ये मात्र त्याचं पेट लागलेलं आहे आणि त्या विष्णू भगवंताचा सूर कसा घेऊ किंवा घेऊ बोलता वाटाय सोपे गर्दी करता तीर कापे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलणं फार सोपं आहे महाराज पण ब्रह्मज्ञान जगणं फार कठीण आहे ब्रह्मज्ञान नगले शब्द एक रात महाराज अहम ब्रह्मास्मी त्वं ब्रह्मास्मी खर्विदं ब्रह्मास्मी मी ब्रह्म तुम्ही ब्रह्म सर्व जगत ब्रह्म हे अनुभूती त्यांना आली आणि म्हणून काशीवरून आणल्या जाणारा तीर्थ रामेश्वराला अभिषेक करायला जात असताना मार्गामध्ये गाढवाच्या मुखात ब्राह्मण मंडळी म्हणाली ना बाबा तुम्ही पाप करत आहे गंगेचं पवित्र तीर्थ आणि भगवान रामेश्वराला अभिषेक करायचं तुम्ही हे काय केलं गाढवाच्या मुखात नाथ बाबा म्हणाले माझा रामेश्वर मला इथं भेटायला ना तुम्ही खुशाल राहा कारण नाथ बाबा हे देव झाले होते म्हणून त्यांना गाढवात देव नामदेव महाराज देव झाले होते म्हणून त्यांना कुत्र्या देव दिसत होता मोठी शिवकांती काय माय बापा हो आम्हाला माय बापा देव दिसत नाही आम्हाला भाव देव दिसत नाही अहो आम्ही ज्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी कंबर कसून कीर्तन करतो आम्हाला महाराजांमध्ये महाराज दिसत नाही देव दिसत नाही हा त्याच्या टांग्या घेतो तो त्याच्या टांग्या घेतो मोठी शोकांती काय आणि म्हणून मावळे आई साहेब म्हणतात दादांना की दादा या जगात तोच सुखी आहे परलोकात आणि हे लोकात नाही ज्याच्याजवळ शुद्ध ज्ञान आहे भंगाच्या दिसतात इह परलोकी सुखी इह शुद्ध ज्ञान ज्याची मुखी आता आपण ज्ञानावर चर्चा करू तत्पूर्वी लागूया माया विमुक्त तुम्हाला गणिताळी मोडा मुखी नाम जय जय कुमार कुमार
इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान पदार्थ ज्ञान. पदार्थाचं ज्ञान म्हणतात पदार्थ ज्ञान. पोट भरायचं ज्ञान, तांत्रिक ज्ञान, वैद्यकीय ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. मी कोण आहे? मी आलो कुठून? मला जायचं कुठे आहे? जीव काय, शिव काय, ब्रह्म काय, माया काय? झोपतो कोण, खातो कोण, पेतो कोण, जातो कोण, मरतो कोण? या सर्व प्रश्नांचं उत्तर जाणण्याचं नाव ज्ञान आहे. आणि हे ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो या लोकात राहिला का परलोकात राहिला काय? कारण त्याला त्याच्या बाबतीत दुःख आणि शोक होत नाही. सुख दुःख कोणाला होतात? ज्ञानाला होता का? आत्म्याला होता का? असं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. अभ्यास साध्य ते साध्य करिता करायचं. तुम्ही सर्व संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी, मी कुठल्या संस्थेत नाही शिकलो महाराज. मी शिबिर सुद्धा केलं नाही. मला आजपर्यंत टाळी बनवता येत नाही. काय सांगू माझ्या जीवनाची? सद्गुरूची कृपा आणि अभ्यास याच्यामुळे संपादन झालं, प्रकाशन झालं, लेखन झालं. विज्ञान शाखेचा पदवीधर झाल्यानंतर चिकित्सक बुद्धी होती. साधू लोकांवर माणसावर विश्वास नव्हता. माऊलीच्या चरणाजवळ जाऊन माग घातली आणि दिला की माऊली माझा अंगीकार तुम्ही करा, मला माणसांवरती भरोसा नाही. त्या माऊलींनी माझा अंगीकार केला. आज या पदाला तुम्ही सुद्धा असेच बघा. ज्ञान म्हणजे आत्म्याचं स्वरूप कसं आहे? नैनम छिंदती शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदत्य आपो शिशोती वा. जो अग्नीनं जळत नाही, पाण्यानं भिजत नाही, वाऱ्यानं हालत नाही, शस्त्रानं तुटत नाही, असं स्वरूप आत्म्याचं आहे. त्याला सुख दुःख होते नाही. मग सुख दुःख देहाला होत असतील. देव जळायचं चेतन आहे. माऊली देव जळायचं चेतन आहे. या पद्माला जर तुम्ही फोडलं किंवा पेटवलं त्याला सुख दुःख होते की नाही?
होते का? नाही होणार. का होणार नाही? या माईकला जर घराने निश्चित केलं, वाटलं तिकडे केलं, त्याला सुख दुःख होतील? नाही होणार. कारण हे जड आहे. जडाला सुख दुःख होत नाही. मग सुख दुःखाचा प्रश्न आहे कोणता? सुख दुःखाचा प्रश्न संपूर्ण मनाशी आहे, मनाशी. मुक्त होता परी वळे झाला पत्ते घेऊन गेला छंद माझे माझे मन एवं कारण बंद मोक्ष हा. मन हेच कारण आहे बंधारी मोक्षाला. सुख दुःखाला कारण मन हेच आहे. मी आणि माझं सोळा म्हणजे तुम्ही सुखी. हा देह तुम्ही नाही आणि हे देहात तुमचे नाही. मग तुम्ही सुखी आहे. तुमचं काय? तुम्ही का आणलं होतं? तुमचं काय केलं? दिलं का? नाही. समजा आई मेली, बाप मेला, कोणाची माय, कोणाचे बाप, कोणाचे आई वडील, त्याचे सुख दुःख होत नाही, कारण ज्ञान आहे. आणि म्हणून या लोकात आणि परलोकात तो सुखी आहे ज्याच्यावर शुद्ध ज्ञान आहे. पुढे आई साहेब म्हणतात, दादा हा संसार आणि हे कल्पना यानं माणूस हा भ्रमामध्ये पडतो. कल्पना अविद्या देणे झाला जीव माय पाणी शिव बोली देती. तुम्ही कल्पना केली हा मी गौरहीन पुरता, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, मी काळा आहे, मी बारीक आहे. काय कल्पना? तुम्ही या देहाची कल्पना आहे आणि याच्यामुळे तुम्ही जीव कसं. अहो भगवंत म्हणता ममई औषधी वलौके जीव होता सनातन. हे सर्व जीव माझे अंश आहे. मग तुम्ही काय गोरे आहे का? हा गोरा उंच ठेंगणा हाचा धर्म आहे. आत्म्याचा स्वरूप नाही. तुम्ही तर ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. आणि प्रपंच एक झाला होता हे समोर मिथ्या वार्ता पुढे होईल मालुका. हे तो कल्पनेला घडे. आणि म्हणून दादा तुम्ही कल्पना ही मिथ्या कल्पना सोडून द्या. पण कल्पनेमुळे मनुष्य कसा दुःखी होतो त्याच्यावर एक छोटासा दृष्टांत सांगतो. चांगल्या मुक्ताबाईची यात्रा म्हणली आणि काही मुलं आपल्या वडिलांबरोबर यात्रेत गेले आणि एका मुलानं यात्रेतून एक खेळणं आणलं, बटनचा साप. बटन दाबले की असं करायचं, याच्या आधी मोठ्यावरती बसलेली होती. हा नातू आला, आधी आधी आम्ही आलो, यात्रेतून आलो, जिलेबी खाल्ली, एवढ्या खाल्ल्या. असं बोलता बोलता त्यानं काय केलं? तो बटन दाबला, आजी साप. मेली ना म्हातारी. तो फणा उगारता बाबा म्हातारी मेली. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतात, लड्डी के दे फेरा, हो लड्डी के दे फेरा, लड्डी के दे फेरा.
केलं झालं हरी विनम. आणि म्हणून आई साहेब ना मुक्ताई म्हणते अभंगाच्या चौकाच्या मिथ्या कल्पना हीच त्याला म्हणा भैरवी. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मिथ्या कल्पना मागे Thank you.
नटकट वाकडी किलोमीटर देऊन आले. मी अल्पबुद्धी मंदबुद्धी आहे, मला काहीच येत नाही, काय व्यापारामध्ये बोलावे करे. खरोखरी आई साहेब जागृत देवस्थान हे ठिकाण आहे. आमच्या परमपूज्य मंगळ स्वामी महाराजांनी जवळजवळ 95 वर्ष अगोदर या ठिकाणाला सुद्धा शोध लावला आणि या ठिकाणाला संतांचे प्रमाण सुद्धा आहे. तापी पुन्हा बरोबर तिथे नांदे सोमेश्वर मंदिर आहे. तापी पुन्हा नदी आहे. सांगदेव महाराज त्यांचा शिष्य आहे आणि या शिष्याला कोण नेता तापी सोडून ते तिकडे कुठे जाणार आहे हो. पण काय ठीक आहे कुठे काय होईना मुक्त झाल्या पण शास्त्राच्या प्रमाणात संतांच्या प्रमाणानुसार हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणावर श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. आई साहेब मुक्ताईंच्या पाठीला सेवा राहणार नाही. आईची कृपा फार अगाध आहे. निष्काम भावनेनं भक्ती करा. मनामध्ये कुठल्याही भावनेची कुठल्याही फळाची इच्छा करू नका. जो फळाची इच्छा करून भक्ती करतो तो बनी आहे, तो बेपानी आहे, तो व्यापारी आहे. भगवंताची भक्ती करायची आहे ना तर निष्काम भक्ती करा. कोणताच हेतू मनामध्ये ठेवू नका. फक्त देव माझा आणि मी देवा, दुसरं काहीच नको. आणि तुम्हाला सुद्धा हा महाराज म्हटले, अरे आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्या आईच्या उदरामध्ये आपल्या तांब्याच्या मासाच्या शरीरामध्ये 2 वाट्या दुधाच्या करून ठेवले त्या भगवंताला. आणि म्हणून आपण एक परमार्थ करायचा आणि अपेक्षे निष्काम भावनेनं सहज मिलासो दूध बराबर मंगले असो पाणी चितले असो पुन बराबर कहे कबीर वाणी. परमार्थ कीर्तन कथा करायची निष्काम भावनेनं करायची. जे भेटलं ते मी सहज आनंदाने घ्यायचं. याला तुमची काळजी आहे, तुम्ही त्याच्या नावावरती आहे ना. अरे तो कोणालाच भुकेला ठेवत नाही. पण सौदा करू नका कथेचा विक्रम नरस्तुती मोठी शोकांती काय महाराज कीर्तन सुरू होता अर्धा तास आमचे लोक त्या कीर्तन ठेवणाराची स्तुती करतात. अरे तुमच्यापेक्षा त्या गावातल्या लोकांना माहित आहे हा किती हरामखोर आहे. याने किती लोकांच्या मुंड्या मुंडाळल्या, याने किती लोकांना धोका दिला आणि तुम्ही त्याची पाठवण्याचीच प्रशंसा करता. प्रशंसा करायची आहे तर भगवंताची करा, गुण गायचे आहे तर भगवंताची गा. झालेली शिवा आई साहेब त्याच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही जास्त बोलल्या गेलं असेल त्याची मला क्षमा करावी. जे चांगलं असेल ते माझ्या गुरु महाराजांचा प्रसाद समजून त्याचा विचार करा. संतांना दाना आणि दानून त्यांना शरण द्या. तुकाराम महाराज सुद्धा सांगता भक्त ऐसे दाना भक्त ऐसे पहा नाही पाहू नका. त्यांना दाना त्यांना तपासा आणि मग त्यांच्याजवळ त्यांना शरण द्या. नाही तर भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज मोठं कठीण काम आहे पाहणं. तो बाबा किती बाबा कसे कसे बाबा तुरुंगात चालले. मोठे मंत्री त्या बाबांच्या मागे तो खरात ना शिकता. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणखी 2-3 बाबा निघाले म्हणतात.